नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. आरोग्यम धनसंपदा मध्ये तुमचं स्वागत. सतत पाठ दुखणं, हातापायाला मुंग्या येणं, पाठ अवघडणं किंवा पाठदुखी अशा अनेक समस्यांवरती आज आपल्याला उत्तर मिळणार आहे आरोग्यम धनसंपदा मध्ये. आरोग्यम धनसंपदा मध्ये आज आपला विषय आहे पाठदुखीवर विना शस्त्रक्रिया आधुनिक उपचार. आणि यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत स्पाइन अँड जॉइंट स्पेशालिस्ट फिजिओथेरपिस्ट डॉक्टर उमेश फालक. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर उमेश फालक यांनी डीपीटीएच, बीपीटीएच, एमपीटीएच ऑर्थो हे केलंय आणि त्याचबरोबर हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटल इथून फेलोशिप इन स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन आणि फेलोशिप इन ऑर्थोपेडिक रिहॅबिलिटेशन त्यांनी केलंय. डॉक्टर उमेश फालक यांचा ऑल टाइप्स ऑफ स्पाइन अँड जॉइंट कंडिशन्स, मस्क्युलोस्केलेटल कंडिशन्स, न्यूरोमस्क्युलोस्केलेटल कंडिशन्स आणि कार्डिओ रेस्पिरेटरी कंडिशन्स, पोस्ट ऑपरेटिव्ह कंडिशन्स आणि गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स विना शस्त्रक्रिया सोडवण्यामध्ये 11 वर्षांचा अनुभव आहे. आणि याशिवाय नॉन सर्जिकल वेट लॉस आणि होलिस्टिक स्लिमिंग प्रोसिजर यामध्ये डॉक्टर उमेश यांचं स्पेशलायझेशन आहे. आणि या प्रोसिजरमध्ये व्यक्तीला विना साईड इफेक्ट आणि विना शस्त्रक्रिया त्यांचं वेट लॉस आणि चांगली शरीरयष्टी मिळू शकते. प्रयाग हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना, पुणे इथे फिजिओथेरपिस्ट म्हणून गेल्या 11 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑल इंडिया लाईफस्टाईल हॉस्पिटल आणि क्लिनिकल सर्व्हेनुसार कोर कन्सेप्ट हे पुण्यात दुसऱ्या क्रमांकावरती आहे. आणि डॉक्टर उमेश फालक हे 2018च्या आयकॉन्स ऑफ हेल्थ हा पुरस्कार त्यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलाय. याशिवाय 2017 साली टाइम्स हेल्थ आयकॉन म्हणून देखील डॉक्टर फालक यांना डॉक्टर KH संचेती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉक्टर, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार आहे आणि बऱ्याच केसेस तुम्ही हँडल केल्या असतील. मात्र सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूयात की पाठदुखी ही आहे, ही आता कॉमन प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांमध्ये. ती नेमकी सुरू कशामुळे होते? जगातील 80% जनता कधी ना कधी पाठदुखीला सामोरी जातेच. 70% दिवसातला वेळ आपला हा बसण्यामध्ये जातो. त्याचबरोबर दीर्घकाळ बसून राहणे, कम्प्युटर समोर म्हणा का गृहिणी म्हणा, आपण उभं राहताना किंवा बसताना आपण शरीराच्या पुढच्या भागाची हालचाल सर्वात जास्त करतो. त्यामुळे पाठीचे स्नायू हे कमी वापरात येतात. त्यामुळे ते कमकुवत होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर घट्टपणा त्यांच्यामध्ये वाढतो, त्यांची लवचिकता कमी होते. चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे, शरीराची वेडीवाकडी झालेली हालचाल, त्यामुळे सतत सवय नसताना अचानक मोठे वजन उचलणे, त्यामुळे पाठदुखीला सुरुवात होऊ शकते. बसण्याच्या व झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीचा चुकीची अवस्था, त्याचबरोबर रस्त्यातील खड्ड्यांमुळे पाठीच्या स्नायूला होणारी इजा, यामुळे पाठदुखी सुरुवात होते. जागतिक संशोधनानुसार बसण्याची अशासकीय पद्धत पाठदुखीसाठी प्रमुख कारण आहे. WHO नुसार 0.8% जनता ही आपल्या कामावरनं रजेवर राहते, तर फक्त पाठदुखीच्या कारणास्तव. बरोबर. मात्र तुम्ही जे म्हणालात आता की बसण्याची चुकीची अवस्था म्हणजे पोक काढून बसणं हे सुद्धा पाठदुखीला कारणीभूत असू शकतं, किंवा काय चुकीची पोझिशन असते? कम्प्युटर समोर बसताना किंवा लॅपटॉप समोर बसताना बरेच लोक लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करतात, तेव्हा मान खाली जाते, तेव्हा मानेच्या मागचे स्नायू हे सतत जास्त वेळ काम करत असतात आणि ते फटीग होऊन त्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाठदुखीला सतत सुरुवात होते. बसलेल्या असताना जेव्हा खुर्चीवर बसतो आपण किंवा स्वयंपाकघरात काम करताना स्त्रिया ज्या उभ्या असतात, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये मागे सपोर्ट नसतो. पाठीच्या स्नायूला मागे ते स्नायू कायम वर्क करत असतात, ते फटीग होतात. आणि व्यायामाचा अभाव हा सर्वात महत्वाचं कारण याच्यामध्ये, कारण त्याची लवचिकता जी आहे स्नायूची ती मेंटेन होत नाही. व्यायामामध्ये काय होतं की आपण व्यायाम केल्यानंतर स्नायूची लवचिकता ही मेंटेन राहते, मग पाठदुखी त्याच्याने टळू शकते. पण आजकाल पाठदुखीचं म्हणजे व्यायामाचं प्रमाण कमी होत आहे. सेडेंटरी वर्क लाईफस्टाईल जास्त आहे. मान खाली घालून मोबाईल बघणं, त्यामुळे मानदुखीला म्हणजे पाठीच्या वरचा भाग जो आहे हा सतत दुखायला सुरुवात होते, अवघडायला सुरुवात होते आणि त्यामुळे पाठदुखीला सुरुवात होते. बरोबर. मात्र पाठदुखी असेल किंवा मानदुखी असेल, लक्षणं आधी काय दिसतात?
एक तर की सतत अवघडणं, म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर मान अवघडली आहे, कंबर अवघडणे हे सतत आपण बघतो. उभं राहिल्यानंतर काही अंतर चालल्यानंतर किंवा जास्त वेळ बसून राहिल्यानंतर पायामध्ये कुल्ल्यामध्ये कळ येणं, मांडीच्या मागच्या बाजूला कळ येणं किंवा पोटरीमध्ये कळ येणं. त्याचबरोबर अगोदर मी तासनतास कम्प्युटर समोर बसायचे किंवा तासनतास टीव्ही बघत बसायचे, तेव्हा मला काही त्रास होत नव्हता आणि थोडा त्रास व्हायचा. अगोदर 4 तासानंतर त्रास व्हायचा. आता तो त्रास 2 तासावरती आलेला आहे. हे त्याचं एक लक्षण आहे. म्हणजे फार काळ एका जागी बसू शकत नाही. त्याचबरोबर फार काळ उभं राहणं असंही होतं. काही अंतर चालल्यानंतर थांबावंसं वाटणं, पायात जडपणा येणं, तर पायामध्ये झिंजण्या येणं, मुंग्या येणं, पायातली शक्ती कमी जाणवणं किंवा हातातली शक्ती कमी जाणवणं, भांडं उचलून इकडे ठेवताना हात थरथरतोय, लटपटतो आहे, ते सुद्धा याचं लक्षण असू किंवा शकतं. हात पूर्णपणे गळून गळून गेल्यासारखं वाटणं, हे सुद्धा याचं लक्षण आहे. बरं, काय कारण आहेत पाठदुखी सुरू व्हायला सुद्धा आणि मानदुखी सुरू व्हायला? कारण आपण जसे अगोदर आपण जसं डिस्कस केलं की बसून आपण जे काम करतो, व्यायामाचा सर्वात महत्वाचं कारण आहे याच्या मागचं. रेग्युलर पद्धतीने जर आपण व्यायाम नाही ठेवला आणि बसण्याची पद्धत, उभे राहण्याची पद्धत जर आपण व्यवस्थित फॉलो केली नाही तर आपल्याला पाठदुखी किंवा मानदुखी सहज सुरू होते. आणि आजकालच्या जीवनामध्ये आपण जर विचार केला सकाळपासून, आठवा तुम्ही की मागच्या बाजूला आपण कधी झुकतो. स्वतःला प्रश्न केल्यानंतर असं लक्षात येईल की दिवसभरामध्ये आपण सतत पुढची कामं करतो आहोत, कारण पुढचे स्नायू कामात येत आहेत. मागचे पाठीचे स्नायू आहेत हे वापरात येतच नाही आहेत आणि ते घट्ट होतात, त्यांच्यामध्ये तणाव वाढत चाललेला आहे. त्यामुळे सतत मानदुखी आणि पाठदुखीला सुरुवात होते. बरं, तुमच्याकडे जे पेशंट्स येत असतील ते प्रामुख्याने काय कारण घेऊन येतात, काय समस्या घेऊन येतात? पेशंट आल्यानंतर मला माझ्या मानेमध्ये दुखतं आहे, माझ्या खांद्यात दुखतं आहे, माझ्या हातामध्ये मुंग्या येत आहेत डॉक्टर, मला 4 दिवसापूर्वी अगदी व्यवस्थित होतो. मग जेव्हा त्यांना प्रश्न केला जातो की तुम्हाला आत्ताच अनुभवली का तुम्ही हे कंडिशन, तर ते म्हणतात नाही, मला मध्ये मध्ये अवघडायचं. म्हणजे ते तिथूनच सुरुवात झालेली असते. म्हणजे कालांतराने वाढत गेलेली पाठदुखी, म्हणजे इग्नोर केलेली दुखणं हे तुम्हाला पुढे मेजर प्रॉब्लेम मध्ये टाकतं. त्याचबरोबर पायामध्ये कमरेपासून अगोदर मी 4-4 किलोमीटर चालत होतो छान, मला काही त्रास होत नव्हता. मागचे 10 वर्ष मी असं चालतोय, पण आता हल्लीला असं व्हायला लागलं की मी 1 किलोमीटर सुद्धा काय ना किंवा काही पेशंट सांगतात की आम्ही इथून चौकात गेलो तरी सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी जागा शोधायला पाहिजे बसायला. पाठ अगदी भरून येते, पायामध्ये कळ येते, काही काहींचे पाय बधीर होतात, काहींना पायात मुंग्या येतात. हे लक्षणं आहेत पाठदुखीची. आणि ह्या पाठदुखीला बरेच प्रकार आहेत, ते आपण जाणून घेऊया. जसं आपण 2 मुख्य प्रकार म्हटले जातील याच्यातले, हळूहळू सुरू होणारी पाठदुखी आणि सडन होणारी पाठदुखी. हळूहळू सुरू होणारी पाठदुखी, जसं आपण विचार केला की सुरुवातीला पाठ अवघडायची, पण मी काहीतरी घ्यायचो, शेकून घ्यायचो, मान अवघडायची, मी शेकून घ्यायचो आणि बरं वाटायचं. ते एक सुरुवातीचं लक्षण होतं. आणि ती हळूहळू सतत सुरू होणारी पाठदुखी जी असते शेवटी येते, तो प्रकार म्हणजे डिजेनरेटिव्ह डिस्क डिसीज. आता ते कसं असतं की एक आपल्या मणक्यामध्ये डिस्क असतात, त्याला आपण गादी म्हणू मराठीमध्ये असं म्हटलं तर. डिजेनरेशन जसं आपलं काळे केस पांढरे होतात वयाने, तसंच डिजेनरेशन प्रत्येक स्नायूचं, प्रत्येक हाडांचं, प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवांचं डिजेनरेशन होतं. तसंच त्या गादीचं पण डिजेनरेशन होतं. त्या डिजेनरेटिव्ह डिस्क डिसीज हे कारणीभूत आहे त्याला. त्याचबरोबर आर्थरायटिस जो आहे, हा मणक्यांचा सुद्धा आर्थरायटिस असतो, त्याच्यामुळे सुद्धा हळूहळू हा प्रकार आहे पाठदुखीचा. आणि सडन पाठदुखी असं म्हटलं की यंग एजमध्ये जिममध्ये व्यायाम करताना मोठं वजन उचललं आणि पाठीत कळ आली एकदम, आणि तर ती स्लिप डिस्क असू शकते. मणक्यातली गादी सरकून मज्जारज्जूवर दाब देते आणि तेव्हा अगदी सिव्हिअर प्रमाणात पाठदुखी सुरुवात होते. डॉक्टर, मणक्यातली गादी सरकते किंवा फाटते असं तुम्ही म्हणलात, थोडक्यात स्लिप डिस्क म्हणजे नेमकं काय? त्याच्यासाठी आपण, हा पाठीचा मणका आहे, हा मानेचा मणके आहेत, हे थोरॅसिक एरिया म्हणतो, सर्वायकल, थोरॅसिक आणि लंबार एरिया. तर आपण याच्यामध्ये बघू शकतो की प्रत्येक मणक्यामध्ये एक गादी असते, त्याला डिस्क म्हणतो, स्पायनल डिस्क. त्याचबरोबर तुम्ही हे येलो दे बघतायत, याला स्पायनल नर्व्ह म्हणतात. या मज्जारज्जू आपण याला म्हणूया. ही जेव्हा गादी मागच्या बाजूला सरकते आणि हा मज्जारज्जू दाब देते या ठिकाणी किंवा मानेच्या ठिकाणी किंवा कमरेच्या ठिकाणी, त्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. गादी त्याच्या जागेवरनं सरकून मागच्या बाजूला फुगवटा तयार करणं, हे स्लिप डिस्क आहे.
त्याचबरोबर त्याचा प्रकार असा आहे की मायनर छोटीशी फुगवटा येणं, मध्यम फुगवटा येणं आणि मोठ्या प्रमाणात फुगवटा येणं. त्याचबरोबर गादी कधी कधी फाटते आणि त्यात आतमध्ये एक लिक्विड असतं, त्याला न्यूक्लियस पल्पोसस म्हणतो आम्ही. वरचं जे आवरण फाटल्यानंतर त्यातलं लिक्विड बाहेर येऊन जेव्हा ते मज्जेवर दाब देतं, ते सर्वात सिव्हिअर कंडिशन, त्याला हर्निएटेड डिस्क असं म्हटलं जातं. असेच एक पेशंट मला आठवतं आता की 2015 साली एक व्यावसायिक त्यांच्या मानेतली 5व्या-6व्या नंबरची गादी फाटलेली होती आणि त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. तर त्याच्यामुळे त्यांना 5व्या-6व्याचे असल्यामुळे की जो दुखणं जे होतं त्यांचं ते खांद्यापासून दंडापर्यंत खूप सिव्हिअर होतं. हातात झिंजण्या त्यांना येत होत्या, म्हणजे मुंग्या येत होत्या. आता हा जो काही मणका आहे याच्यामधलं मानेतलं जे काही मज्जारज्जू बाहेर असतात त्यातनं आपल्याला दोन्ही हातांना सप्लाय मिळतो. त्या मज्जारज्जू चेतना संस्था येते आपली एक, जे काही आपण ऍक्शन करतो किंवा त्यातनं आपल्याला ते चेतना आपल्याला मिळत असते. कमरेमधनं तशा शिरा बाहेर येतात, त्या आपल्या दोन्ही पायांना सप्लाय करतात. उदाहरणार्थ जर मी विचार केला की 4थ्या-5व्या शिर मणक्यातली गादी स्लीप, जी गादी मागे सरकली आणि मज्जेवर दाब देते आहे, तेव्हा आपल्याला पोटरीच्या भागाला जास्त प्रमाणात दुखण्याचा अनुभव होतो. त्याचबरोबर दुसरी-तिसरी लंबार एरियाची दुसरी-तिसरी गादी जर सरकली मागच्या बाजूला किंवा स्लिप झाली डिस्क, तर ती मांडीच्या स्नायूला तणाव पोहोचवते चेतना संस्था, त्यामुळे तिथं जास्त प्रमाणात दुखणं असं जाणवू शकतं. तर हा असा प्रकार स्लिप डिस्क आणि हर्निएटेड डिस्क असं आपण म्हणूया. इथे एक छोटीशी विश्रांती घेतोय, मात्र ब्रेकवर जाता जाता तुम्हाला आठवण करून देते की कोर कन्सेप्ट हे पुण्यातील आपटे रोड येथील नॉन सर्जिकल ऍडव्हान्स स्पाइन अँड जॉईंट रिहॅबिलिटेशन क्लिनिक ISO 9001-2015 सर्टिफाईड आहे. तेव्हा या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. आज आपला विषय आहे पाठदुखीवर विना शस्त्रक्रिया आधुनिक उपचार, आणि यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्पाइन अँड जॉईंट स्पेशालिस्ट फिजिओथेरपिस्ट डॉक्टर उमेश फालक. बस स्लिप डिस्क आपण इन डिटेल जाणून घेतलं, मात्र डॉक्टर विना शस्त्रक्रिया ही एक महत्वाची गोष्ट. मग स्लिप डिस्क सुद्धा विना शस्त्रक्रिया बरी करता येते? हो, नक्कीच. आपण जसं स्लिप डिस्कबद्दल माहिती जाणून घेतली, त्याबरोबर त्याचं अचूक निदान होणं आणि त्याच्यावरती अचूक उपचार होणं हे खूप गरजेचं आहे. तर नक्कीच स्लिप डिस्क बरी करता येते. आतापर्यंतच्या अनुभवामध्ये सांगेल तुम्हाला की माझ्या क्लिनिकमध्ये 800 ते 1000 पर्यंत स्लिप डिस्कचे पर्टिक्युलरली पेशंट्स येऊन गेले आणि ते आता बिना शस्त्रक्रिया आपण बरे केलेले आहेत. त्यामध्येच 100हून जास्त रुग्ण असे होते की त्यांना तातडीने किंवा शस्त्रक्रिया करावीच लागणार, तुम्हाला याच्यावर दुसरा पर्याय नाही आहे, असे रुग्ण होते. आता यावर मला एक उदाहरण सांगावं असं वाटेल की 3 वर्षापूर्वीचं एक उदाहरण आहे. त्यांना मानेमध्ये आणि कमरेमध्ये दोन्ही ठिकाणच्या मणक्यातल्या गाद्या सरकल्या, म्हणजे स्लिप डिस्क प्रकार हा झालेला होता आणि त्यांना त्याची शस्त्रक्रिया सांगितलेली होती. त्याच काळामध्ये त्यांनी माझा एक न्यूजपेपरमध्ये माझं आर्टिकल, विना शस्त्रक्रिया आर्टिकल, नियोजनाचं आर्टिकल वाचलं आणि ते कोर कन्सेप्टला आले. त्यांची परिपूर्ण तपासणी करून त्यांचं कुठं प्रॉब्लेम आहे आणि तो कशामुळे घडला हे जाणून घेऊन त्यांना विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती देण्यात आल्या आणि काही दिवसांचं नियोजन केलं आणि त्यानंतर ते आजही आनंदाने जगत आहेत, कारण ते माझ्याकडे बरेच पेशंट पाठवत असतात आणि भेटायला पण मध्ये मध्ये येत असतात. तर नक्कीच विना शस्त्रक्रिया स्लिप डिस्क ही बरी करता येते, पण त्यासाठी अचूक निदान आणि अचूक उपचार हे आवश्यक आहेत. डॉक्टर, तुमच्याकडे आल्यानंतर अचूक निदान तर होईल, मात्र अचूक उपचार नेमके कसे करता येतील? हो, नक्कीच. कोर कन्सेप्ट मध्ये आल्यानंतर आता कोर कन्सेप्ट ही नॉन सर्जिकल स्पायनल डिकम्प्रेशन थेरपी सिस्टम जे आमच्याकडे आहे. आम्ही 11 वर्षापासून विना शस्त्रक्रिया पेशंटला यातून मुक्त करतो आहोत, बरे करतो आहोत रादर म्हटलं तर. आमच्याकडे नॉन सर्जिकल स्पायनल डिकम्प्रेशन थेरपी, नॉन सर्जिकल लेझर थेरपी, इंटेलेक्ट ॲडव्हान्स कॉम्बो थेरपी, त्याचबरोबर व्यायामाच्या टेक्निक्स. तर नॉन सर्जिकल स्पायनल डिकम्प्रेशन थेरपी ही एक कन्व्हेन्शनल ट्रॅक्शन थेरपी सिस्टमपेक्षा खूप ॲडव्हान्स थेरपी आहे. डिकम्प्रेशन थेरपी ही वाईडली जगामध्ये यूज केली जाते. त्याचबरोबर इंडियामध्ये ही हार्डली अवेलेबल आहे आणि पुण्यात प्रथमच कोर कन्सेप्टने इंट्रोड्यूस केली आहे 3 वर्षापूर्वी. आणि आपण असं जसं सांगितल्याप्रमाणे बरेच रुग्णांना आपण त्यातनं बरं केलेलं आहे.
तर ही मेनली काय करते की जे गादीवरचं आलेलं प्रेशर आहे ते कमी करतं. त्यामुळे जो फुगवटा आलेला असतो तो त्याच्यावरचं प्रेशर कमी झाल्यामुळे त्याच्यात निगेटिव्ह प्रेशर असतं गादीमध्ये, त्यामुळे ती डिस्क आकुंचित होते आणि ते जे काही फुगवटा आलेला तो बरा होतो. त्याचबरोबर जे मध्यरज जो दाब आलेला आहे तो दाब याच्यामुळे कमी होतो. आजूबाजूच्या स्नायूंची लवचिकता इम्प्रूव्ह होते किंवा वाढते. तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि जो काही जखम झालेली असते गादीला किंवा तिथल्या आजूबाजूच्या स्नायूला ती भरून निघते आणि दुखणं कमी होतं. आता डिकम्प्रेशन थेरपी काय असते आणि ती नेमकी कशी वर्क करते तुम्हाला मी छोटा एक व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये लक्षात येईल. आपण जर बघितलं की मणक्याच्या पर्टिक्युलर ज्या गाद्या असतात त्या लवचिक आणि शॉक ऑब्झर्वरचं काम करत असतात. जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये त्यांना वापर करत नाही तेव्हा त्या हार्डन होत जातात. हार्डन झाल्यामुळे तुम्ही बघू शकता की त्या गादीवरती थोड्याशा भेगा पडायला सुरुवात होते, हे डिजेनरेशन वाढतं. त्याचबरोबर फुगवटा निर्माण होतो. हा फुगवटा जो निर्माण झालेला आहे हा आता डिकम्प्रेशन थेरपी सिस्टम अशी आहे की ती एक्झॅक्टली लोकेट करते की कुठल्या जागेवरती आपल्याला डिकम्प्रेस करायचा आहे. तो जो ऑटोमेटेड टेबल आहे डिकम्प्रेशन थेरपी सिस्टमचा तो खूप महत्त्वाचा काम करतो याच्यामध्ये. त्याचबरोबर त्याचे रिसर्च बेस्ड प्रोटोकॉल आहे, ही इव्हिडन्स बेस्ड थेरपी आहे. आणि डिकम्प्रेशन होताना आपण बघतो की जेव्हा ते डिकम्प्रेशन होतं तेव्हा गादीवरचं प्रेशर कमी होऊन निगेटिव्ह प्रेशरमुळे ती गादी किंवा डिस्क जी आहे ती आतमध्ये सरसावते आणि त्याचबरोबर तिथे न्यूट्रिएंट एक्सचेंज चांगला होतो आणि गादीची लवचिकता मेंटेन होते. त्याचबरोबर आजूचे स्नायू सुद्धा ताणले जातात आणि तिथल्या स्नायूंची लवचिकता ही मेंटेन होत जाते. आणि जो काही दाब पडल्यामुळे मध्यरज्जूचं ते दुखणं असतं, पायामध्ये जे कळ येणं किंवा मुंग्या येणं हे हळूहळू पेशंट अनुभवत असतो ट्रीटमेंटच्या काळामध्ये. आणि पूर्ववत मणक्याची जी काही पूर्वस्थिती आहे किंवा जी लवचिकता आहे ही मेंटेन होते आणि ती इम्प्रूव्ह होते. डिकम्प्रेशन थेरपी सिस्टम नॉन सर्जिकल ही जी आहे, आता एक उदाहरण सांगावं असं वाटतं इथं सुद्धा की गेले 6 वर्षापासून एक 65 वर्षाच्या गृहिणी ह्या 6 वर्ष झाले तिरुपतीला रेग्युलर जात होत्या, पण 6 वर्षांपासून पाठदुखीमुळे कमरेतली मणक्यातली गादी सरकली होती आणि ती मज्जेवर दाब देत होती. त्यामुळे सरळ उभं राहणं, पायात कळ येणं, काही अंतर चालणं आणि पायऱ्या चढणं तर दूरचीच गोष्ट होती. गेले सतत 6 वर्षापासून त्या तिरुपतीला जाऊ शकत नव्हत्या दुखण्यामुळे. गेल्या वर्षी त्या माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी त्या आल्यानंतर आम्ही त्यांचं परिपूर्ण तपासणी करून विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीचं नियोजन केलं आणि काही दिवसांचं नियोजन करून व्यायाम पद्धती त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केला शेवटी आणि उठण्या बसण्याच्या पद्धतींवरती त्यांना समजावून सांगितलं की पुढे तुम्ही करताना कशा फॉलो करायच्या, एर्गोनॉमिक ॲडवाइसेस म्हणून आपण त्यांना. ते केल्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा मला नुकताच फोन आला होता. तर त्या मला म्हणाल्या की डॉक्टर, गेल्या 6 वर्षांपासून मी तिरुपतीला जाऊ शकली नव्हती, पण यावर्षी मी तिरुपतीला पायी व पायऱ्या चढत जाऊन आले, ते पण केवळ कोर कन्सेप्टमध्ये केलेल्या उपचारांमुळेच. तर ते ऐकून मला अतिशय आनंद झाला की जी गृहिणी 6 वर्षांपासून आणि त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं, त्या महत्त्वाचा विषय होता की त्यांना ऑपरेशन करायचंच नव्हतं, त्यांना नॉन सर्जिकल ते वेज शोधत होते. जिथे ऑपरेशनचा सल्ला दिला होता तिथे विना ऑपरेशन त्या पूर्ण बऱ्या झाल्यात. आणि त्यांनी मला म्हणजे 1 वर्षानंतर कळवून सांगितलं की मी आता आनंददायी जीवन जगत आहे म्हणून. पण डॉक्टर, एखादा पेशंट कोर कन्सेप्ट मध्ये आल्यानंतर मग कशी प्रोसिजर सुरू होते, कसं ट्रीट केलं जातं त्यांना? हो, कोर कन्सेप्टमध्ये जेव्हा पेशंट येतो त्याची परिपूर्ण तपासणी केली जाते. आमचे ॲडव्हान्स असेसमेंट प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो केले जातात. परिपूर्ण तपासणी करून त्यांच्याकडे बरेच MRI, बरेच एक्सरे रिपोर्ट जरूर झालेले असतात, पण निदान किंवा उपचार झालेला नसतो. ते आम्ही करतो महत्त्वाचं. त्याचबरोबर त्यांना काय प्रॉब्लेम झाला याबद्दल त्यांना पूर्ण माहिती दिली जाते, समजवलं जातं की असा प्रकार आहे आणि आपण हे उपचार करणार आहोत. त्यामध्ये व्यायाम पद्धतीचं महत्त्व त्यांना कळवलं जातं की याच्यानंतर व्यायाम पद्धती किती महत्त्वाच्या आहेत. रिहॅबिलिटेशन हा महत्त्वाचा मूळ आहे. ऑपरेशन नंतर म्हणा का विना ऑपरेशन नंतर म्हणा, जर रिहॅबिलिटेशन व्यवस्थित झालं नाही तर सर्व गोष्टी फेल होऊ शकतात. त्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये काय बदल करायला आहे की पुन्हा तुम्हाला या गोष्टींचा अनुभव यायला नको किंवा अनुभूती व्हायलाच नको, तर ते आम्ही त्यांना सांगतो. म्हणजे त्याला एर्गोनॉमिक ॲडवाइसेस असं म्हटलं जातं. बरं, मात्र विना शस्त्रक्रिया उपचार करायचे म्हटलं तर थोडीशी शंका प्रेक्षकांना किंवा कोणाला येऊ शकते, किती खर्चिक आहे ते काय? नक्कीच, विना शस्त्रक्रिया मी असं सांगेल की त्यात चिरफाड कुठली नाही आहे शरीराची. आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या कुठल्या फॅमिली मेंबरचं किंवा पेशंटचं, मानसिकदृष्ट्या पेशंट खूप खचलेला असतो, दोघांचं याच्यामध्ये तेवढं
काही म्हणजे त्याला लोड येत नाही. त्याचबरोबर साधी सुई पण आपण दिली जात नाही किंवा औषधांचाही वापर केला जात नाही याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये. बाह्य उपचार पद्धती आहे ही. आणि खर्चाचं विचारलं तर तसं की ऑपरेशनचा लागणारा, मणक्याच्या ऑपरेशन लागणारा 1/3 खर्चापर्यंत याचं जास्तीत जास्त खर्च येऊ शकतो. तो सुद्धा प्रत्येक रुग्णाचा बदलू शकतो. कोणाला किती दिवस लागतील किंवा किती काळ लागेल हे आपण बघितल्याशिवाय किंवा तपासणी केल्याशिवाय सांगू शकत नाही. कोर कॉन्सेप्ट मध्ये आल्यावर निदान होईल, उपचार सुद्धा होतील. मात्र आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल, संदेश द्याल? कारण पाठदुखी किंवा मानदुखी होऊ नये यासाठी काय सल्ला द्याल? नक्कीच. आपण सुरुवातीला विचारलं की पाठदुखी कशा प्रकारे सुरुवात होते. पाठदुखी ज्याप्रमाणे सुरुवात होते तिला आपण व्यायामाचा अभाव. दररोज 150 मिनिटं आठवड्यात पर वीक आपण व्यायाम करायला पाहिजे, मॉडरेट इंटेन्सिटीमध्ये, मध्यम स्वरूपाचे, जसे की सायकलिंग म्हणताय, स्विमिंग करता येईल, ब्रिस्क वॉकिंग, गार्डनिंग किंवा घरातली कामे. इथे सुद्धा अर्गोनॉमिक ॲडवाइसेस फॉलो. अर्गोनॉमिक ॲडवाइसेस म्हणजे कसं की कम्प्युटर समोर बसताना तुमची मान तुमच्या लॅपटॉपची हाईट किंवा डेस्कटॉपची हाईट कशी असावी, आय लेवलला असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसतात काही काळ, तेव्हा तुम्ही पाठ तुमची टेकलेली आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तासनतास कंटिन्यू बसता आहात त्यामध्ये शॉर्ट ब्रेक घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक 40 मिनिटानंतर एक अलार्म लावायचा की 40 मिनिटानंतर नेक, हातांचे व्यायाम, स्ट्रेचिंग्स करायचे, एक्सरसाइजेस ते करणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबर अजून एक महत्त्वाचा सल्ला असा देईल की सिट लेस अँड मूव्ह मोर. कम्प्युटरचा वापर कमी करा, टीव्हीचा वापर कमी करा, गेमिंगचा वापर करा, तरुण पिढीला सांगेल, आणि सोफ्याचा वापर कमी करा. तर त्या नक्कीच तुम्हाला पाठदुखी प्रिव्हेंट करता येणार आहे. मानदुखी असेल किंवा पाठदुखी असेल, बरेच जण फेस करत असतील. मात्र तुम्ही जे इथे आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र आणखी एका नव्या विषयासोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.